अशोक खरातच्या समता पतसंस्थेशी असलेल्या कनेक्शनबाबत समता पतसंस्थेच्या संचालकांची पत्रकार परिषद संपन्न केला. सर्व प्रश्नांचा खुलासा. समता पतसंस्थेचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शी व कायद्याच्या चौकटीत असून कोणत्याही प्रकारच्या अफवांना किंवा चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये असे आवाहन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी कोपरगाव येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केले. संस्थेची ग्राहक संख्या 1,10,000 इतकी असून वार्षिक उलाढाल सुमारे 2,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 40 वर्षांपासून संस्थेने विश्वासार्हता आणि शिस्तबद्ध कारभार कायम राखला असून यापुढेही त्याच परंपरेने काम सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व व्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते. संदीप कोयटे म्हणाले की संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले असल्यामुळे कुणीही खाते उघडून व्यवहार करू शकतो. कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व खाती कायदेशीर पूर्तता करूनच उघडण्यात आली आहे. त्या खातेदाराद्वारे झालेले व्यवहारही नियमानुसार झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी पत्राद्वारे मागवलेली सर्व माहिती अवघ्या 2 तासात सादर करण्यात आली असून त्यांच्या सूचनेनुसार संबंधित खाती तात्काळ गोठवण्यात आली आहे. यावरून संस्थेची प्रशासनाशी असलेली पारदर्शकता आणि सहकार्याची भूमिका स्पष्ट होते. संस्थेच्या ठेवीदारांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की 99% खातेदारांची 60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नसून समता पतसंस्था ही देशातील एक विश्वासार्ह आणि सक्षम संस्था असून म्हणून ओळखली जाते. समता पतसंस्थेचे चेअरमन ओम प्रकाश दादा तथा काका कोयटे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असल्याने राज्य फेडरेशनचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. राज्य फेडरेशनच्या फक्त एका सामाजिक कार्यक्रमात अशोक खरात व काका कोयटे यांची भेट झाली आहे. परंतु प्रसार माध्यमे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या फोटोच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन देखील या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने करण्यात आले. खरात यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांकडून गोपनीयता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संस्थेकडून त्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. 1 लाखाहून अधिक खातेदारांमध्ये एखाद्या खात्याची उलाढाल वेगळी ओळखणे सहज शक्य नसते. मात्र संबंधित सर्व व्यवहार व कागदपत्रे नियमबद्ध आहे. मे 2021 ते जानेवारी 2026 या कालावधीत हे व्यवहार झाले असून सध्या संबंधित 4 खात्यांमध्ये सुमारे 30 लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. कोणतेही खाते बनावट नसून निधीचा उगम व व्यवहारांचा तपशील पोलीस तपासातून स्पष्ट होईल. बहुतेक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. ज्यावेळेस प्रत्येक संस्था ज्यावेळेस काम करते आता समतामध्ये सुद्धा लाखो सभासद आहेत, लाखो ग्राहक समतामध्ये आहेत, त्याचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असतात. प्रत्येक खातं काय आपल्याला चेक करणं आपल्याकडे होत नसतं, पण त्याच्यामध्ये जर काही चुकीचे व्यवहार झाले तर निश्चित आमच्याकडे ऑडिट कंट्रोल रूम आहे, त्यात आम्हाला लगेच अलर्ट येतो. आता खात्यांना नॉमिनी राहणं आणि खात्यांना नॉमिनी राहणं हे कुठं कायद्याने कुठं सांगितलं नाही की म्हणून राहू शकत नाही. तर खातेदाराची परवानगी असेल की मला या माणसाला इथं नॉमिनी ठेवा, आता सगळ्या खात्याने सांगितलं तर आम्ही ठेवू शकतो. त्याच्यामुळे त्यात अनियमितता कुठं नव्हती किंवा बेकायदेशीर असं कुठेही काही काम नव्हतं. जर ते बेकायदेशीर काही असतं तर निश्चित आम्हाला त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेतली असती. 4 ते 5 त्यांचे नंबर त्याच्यामध्ये होते. निश्चित ते 4 ते 5 नंबर त्या 5 जे काही 30-40 अकाउंट आहेत त्या 30 अकाउंट डिवाइड करून होते. परंतु खातेदारांचा त्यांचा फॉर्म, आमचा अकाउंट ओपनिंग फॉर्म असतो, त्या अकाउंट ओपनिंग फॉर्मला खातेदारांनी स्वतःच त्याचा नंबर लिहून दिलेला असेल त्या व्यक्तीचा आणि खाली नॉमिनी म्हणून त्याचं नाव लिहून दिलेलं असेल तर आम्ही सुद्धा तेच नाव ठेवलं. तर खातेदारी इच्छा असेल तर पोलीस प्रशासनाने आम्हाला 2 वेळेस पत्र पाठवले. दोन्ही वेळेस त्यांनी जी माहिती मागवली ती आम्ही त्याचं पोस्ट केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून पोलिसांचा आपल्या परत काही मागणी केलेली नाही. तर निश्चित तसं म्हणता येणार नाही, परंतु कायदेशीरदृष्ट्या जर सगळ्या गोष्टी योग्य असतील तर त्या हिशोबाने कामं केले काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जर कायद्यामध्ये जर कुठं तरतूद असेल आणि ती जर नाही पाळल्या गेली तर तसं ते काम करणं अनियमित होईल. त्यामुळे असं अनियमित काम कुठल्याही संस्थेने करू नये. ते समता अशी कामं कुठेही करत नाही. त्याच्यामुळे ह्यात कुठेही अनियमितता किंवा बेकायदेशीरपणा झालेला नाही. हा फक्त आता विषय अशोक खरात यांचा एवढा विषय मोठा वाढला गेला म्हणून हा विषय एकदम सगळ्यांच्या समोर आला. तर त्याच्या पहिले सगळ्यांचे व्यवहार अगदी 7 दिवस चालू होते. ह्याच्यामध्ये कुठं काही मॅक्झिमम अमाऊंट जी आलेली आहे ही ट्रान्सफरनी आलेली आहे. ऑनलाईन ट्रान्सफरचे पैसे आलेले आहेत, आपण ट्रान्सफर पैसे झालेले आहेत. त्याच्यामध्ये शंकाचं काही कारण नाही. जर नियमाच्या बाहेर कुठं जर पैशाचं वाटप संस्थेतून पैसे गेले असते तर ते शंका येणं साहजिक होतं. परंतु यात जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे पूर्णपणे नियमाला धरून आहे. खरंच तो प्रश्न निर्माण होतो की आता जे कळतं की 10वी पास नापास काहीतरी माणूस आहे तो, परंतु एवढे सिस्टमॅटिक त्यांनी सगळे व्यवहार केलेले आहेत की ते माणूस कुठेही अडकू शकत नाही. अशा पद्धतीचे व्यवहार त्या माणसाने पूर्णपणे केलेले आहेत.
व्यवहार झालेले आहेत, नियमित व्यवहार झालेले आहेत. हे व्यवहार साधारणतः 10 ते 15 कोटीच्या आसपासचे व्यवहार, म्हणजे पुन्हा 15 कोटी रुपयांचे हे व्यवहार आहेत. हे कुठेही 100 कोटी 125 कोटी असे व्यवहार नाहीत. त्याच्यामुळं उगाच त्याचे आकडे आपण मोठे करून लोकांनी पुढे नेऊ नये अशी आमची एक इच्छा आहे. आम्ही एक बँकिंग सल्लागार, बँकिंग तज्ञ आहेत, त्यांचा आम्ही या विषयावर सल्ला घेतला की हे काय प्रोसेस असतील. त्यांनी आमच्याकडे येऊन सगळी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही खाते ओपन केलेले आहेत त्याची पूर्णपणे KYC, त्याचे जे काही निकष आहेत ते तुम्ही पूर्ण केलेले आहेत. त्यात काही कुठे दुसरं आडकाठी नाही. आम्ही आमच्या CA ऑडिटर त्यांच्याकडून सुद्धा संस्थेचं ऑडिट करून घेतो ताबडतोब या खात्यांपुरतं, आणि आमचंही समाधान व्हावं की कुठं काही तुमची गोष्ट घडलेली आहे का म्हणून आम्ही सगळं तपासणी केली. कुठेही काही चुकीचं घडलेलं नाही. जे काही नियमित प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणेच हे सर्व खाते ओपन झालेले आहेत आणि त्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन त्या हिशोबाने पूर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये जे काही वारस नोंदणीचा विषय बऱ्याच ठिकाणी चर्चा जातो की एकाच खात्याला एवढे वारस कसे काय. आता काय असतं की एखाद्या व्यक्ती जर खाते ओपन करण्याकरता आला आणि त्या खातेदारानेच आम्हाला सांगितलेलं असेल की माझ्या खात्याला अमुक अमुक व्यक्ती वारस राहील, तर त्याला आम्हाला ठेवणं बंधनकारक आहे. कारण खातेदाराची परवानगी आहे, खाते ओपन करण्याचे अधिकार त्याला आहे. फक्त KYC पूर्ण करून घ्यायचे विषय आहेत ते आम्ही पूर्ण करून घेतली आणि खातेदारांच्या सूचनेनुसारच त्या नॉमिनीचं नाव त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही कुठे काही गैर वगैरे असा विषय काही नाही. त्याच्यात जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, जे काही पैसे त्यांनी भरले आहेत, जे काही पैसे त्यांनी काढलेले आहेत, या सगळे कायदेशीररित्या त्यांचे विड्रॉल स्लिपर्स आहे आमच्याकडे आहेत. बरेचसे खाते हे ऑनलाईन बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातही कुठे काही अडचणीचा भाग नाही. खाते ओपन करताना समोरचा माणूस कोण आहे काय आहे याची आपण KYC नुसार पूर्तता करतो. तो माणूस त्यावेळेस चांगला होता, तो माणूस कोण आहे याची पूर्ण कोणाला काही कल्पना नव्हती. अचानक माणसाचे सगळे अवगुण आपल्या सगळ्यांसमोर आले आणि सगळीच महाराष्ट्र पूर्णपणे हादरला गेला. निश्चित आम्ही सुद्धा त्याचा हादरलो गेलेलो आहोत की असे काही व्यवहार काही लोक करू शकतात. त्यामुळं एक सामान्य सभासद जसा असतो तसं तो सभासद म्हणून आमच्याकडे होता. त्यांनी आमच्याकडे ग्राहक म्हणून त्यांनी आमच्याकडे व्यवहार केलेले आहेत. तर हीच माहिती आपल्या मार्फत आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद. तर हा इथला बराचसा विषय जो आहे आम्हाला पोलिसांनी गोपनीय त्यांचा तपास व्यवस्थित व्हावा म्हणून गोपनीय ठेवण्याकरता आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक खातेदाराचं नाव आम्हाला सांगता येणार. दीपाली चाकणकर नावाने खातेपत संस्थेमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही व्यवहार झालेले आहेत. 31 लाख रुपयाचे ठेवी आमच्याकडे सध्याच्या स्थितीला आहेत. व्यक्तिगत खरा आणि त्याचा परिवार खरात नॉमिनी आहे अशी किती खाते आले करता? 47 खाते तशी आहेत की ज्याला खरात नॉमिनी आहेत. 47 खाते आहेत. साधारणतः 15 कोटी रुपयांचे व्यवहार त्या खात्यांमधून झालेले आहेत. 15 कोटीचे व्यवहार म्हणजे कसं की ते सुद्धा 10 रुपये ठेवले 10 रुपये काढले, म्हणजे हे आले 20 रुपये, असे 15 कोटी रुपयाचे साधारणतः व्यवहार आमच्याकडे आहेत. नाही, पैसे काढण्यासाठी नाही, त्यांच्या ठेवी आमच्याकडे होत्या. त्याचे काही पैसे आमच्याकडे होते, हे ठेव स्वरूपामध्ये होते. त्या मुदत ठेवीनुसार त्यांनी ठेवलेले होते. मुदत ठेवीची मुदत संपली, त्यांनी पैसे काढून ठेवले. काही ठेवी काही पावत्या त्यांनी रिन्यू केल्या, बाकीचे पैसे तसेच ठेवले. आता संस्थेची प्रत्येक वर्षी जनरल मिटिंग होती. त्या जनरल मिटिंगच्या वेळेस पूर्णपणे अहवाल प्रसिद्ध केला जातो आणि त्याची पूर्णपणे माहिती सर्व सभासदांना दिल्या जाते.